नाही लागत आहे मॅम. आनंद सर जरा समजून घेत नाहीत. तेच ना, डोक्यात राग घालून घेतला, काही ऐकून पण घेतलं नाही माझं. आता कुठे गेले असतील कोणास ठाऊक. नाहीच लागत आहे मॅम. मॅम ते चिडून कुठे गेले असतील? मॅम सौमित्राला माहिती असेल, त्यांना तर फोन केलाच असेल ना आनंद सरांनी. बरोबर आहे जेनी, आनंद भाऊजी नक्की सौमित्राला भेटणार. मॅम तुम्ही फोन करा ना प्लीज त्यांना. काय केलंय म्हणजे? राजरोसपणे एका परक्या पुरुषाबरोबर सोसायटीत फिरता दिसत नाही आम्हाला? हा तो माझा मित्र आहे. हो असेल ना, पण लग्न झालेल्या बाईसाठी मित्र हा परकात पुरुष असतो. जेनी तूच कर बरं फोन. येस मॅम. हाँ बोल जेनी. हाय सौमित्र. सौमित्र ॲक्च्युली एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. काय झालं? राधा ठीक आहे ना? या मॅम इज ओके, बट आनंद सर ना चिडून निघून गेलेत कुठेतरी. कुठे गेलेत कळत नाही आहे. कॉल पण रिसीव्ह करत नाही आहेत ते. आनंद? मग काय झालं? काय ॲक्च्युली मॅम आज गुरु सरांना ऑफिसमध्ये घेऊन आल्या होत्या. हा जर इथे काम करणार असेल तर ते मला पटलेलं नाहीये. मी इथे काम करणार नाहीये, मी निघतो. आनंद भाऊजी एक मिनिट. आनंद भाऊजी ठीक आहे जेनी जेनी तू शांत हो. आता तू शांत हो. आपण शोधूया त्याला. ओके? म्हणजे ते तुमच्याकडे सुद्धा आले नाही आहेत का? नाही ऑफकोर्स इथे नाही आलाय, पण तू नको काळजी करूस. ओके? आपण शोधूया. मी बघतो त्याला काही कॉन्टॅक्ट होतोय का. ॲक्च्युली खूप काळजी वाटते आणि मॅम पण खूप टेन्शनमध्ये आहेत. असे कसे चिडून निघून जातात? मॅमचं पण काही ऐकून घेतलं नाही त्यांनी. हो ठीक आहे. हे बघ, मला सांग राधा आहे का तिकडे? दे तिला जरा. हां एक मिनिट. मॅम मॅम इथेच होत्या. आय गेस वर गेल्या असतील. ए यार तुम्ही कोणी काळजी करू नका. मी बघतो. मी काही करून गुज्जूबाईला घेऊन येतो. ओके? बाय. येस येस. हॅलो बोल. हाय बेबी, कसा आहेस तू? ऑल इज वेल ना? नाही ना, का काय झालं? तर त्या आनंदने ऑब्जेक्शन घेतलं. अजून काहीच झाले नाही. ओ माय गॉड गॅरी, आता काय कोणाच ठाऊक, मला कळतच नाही काय चाललंय. हे बाकी सगळे पानवलकर श्रेयस वगैरे माझ्या बाजूने ऑलमोस्ट आलेलेच आहेत, पण आनंद एकदम चिडला आणि निघूनच गेलाय. अरे पण तो का चिडला? थांब ना, मी तुला नंतर सांगतो. आता इथे जी काय काही चाललंय? ते मोबाईल कंपन्यांचे फोन येतात. बिल नाही भरलं ना 2 महिने, त्यांना मी म्हंटल हा ठीक आहे, बोलायचंय आतमध्ये. आनंद ते मी आनंदला फोन करून बघू का कुठे गेला असेल? यातलं काही करू नका, ते मी पाहते. नाही राधिका, मलाच वाईट वाटतंय. आनंद असा चिडून निघून गेला. काय गंमत आहे ना, पूर्वी याच ऑफिसमध्ये मी बॉस म्हणून मिरवायचो आणि आता त्याच ऑफिसमधल्या लोकांना मी अगदी नकोसा झालो. कळलं ना? याला म्हणतात कर्माची फळं. लक्षात येत आहे ना तुमच्या आता? खरंय, तू बरोबर म्हणतेस राधिका. नाही तू बघ ना, हे नारकर जेनी वगैरे माझ्या मागे मागे असायचे सतत पूर्वी. त्यांना बारीक बारीक गोष्टींमध्ये मी गाईड करायचो. आनंदला हाताला धरून मी सगळं शिकवलंय ग. त्याचं करिअर घडलंय पण आता बघतेस ना, सगळं जाणीवेच्या पलीकडे गेलंय. तेच आता हे तर कळलंय तुम्हाला. नाही तरीही तुम्हाला ही संधी दिली. आता इथे या, ऑफिसमध्ये नीट काम करा, नीट वागा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कॅलिबरचा वापर इतर गोष्टींकरता न करता कंपनीच्या फायद्यासाठी करा. राधिका, आय एम रिअली थँकफुल टू यू. तू जो काही विश्वास टाकलाय ना माझ्यावर, तो मी कधीच खाली पडू देणार नाही. मी मनापासून काम करेन. आता ही सगळी आश्वासनं देण्यापेक्षा ना कृती करा. नाही राधिका, मी खरंच मनापासून सांगतोय. राधिका नाही, राधिका मॅडम. हा? राधिका मॅडम. हा, आय एम सॉरी राधिका मॅडम. तुम्ही मला काहीतरी कामासाठी म्हणून बोलवलं होतं.
एवढंच काम होतं, ते सांगायचं होतं, सांगितलं, आता तुम्ही निघू शकता. आज ज्या माझात मला इथून हाकललंयस ना राधिका, तो माज आता मी कसा उतरवतो ते बघच तू. नाही माझी जागा परत मिळवली नाही या कंपनीतली, काय अख्खा डबा काय वेळ लागलाय काय? हे मला परत देतो, मी अख्खा डबा नाही घेतला मिळणार तो तुला. वेळ लागलाय काय तुला? तू इथे काय करतो? इथे काय करतोय म्हणजे तुलाच शोधत आलोय मी. मला माहिती होतं तू इथेच बसला असता. अरे काय आहे, आनंद? थांब आपण बोलूया शांतपणे, मलाही घेऊ त्याच्या. दादा एक कटिंग द्याल प्लीज. एवढं नका देऊ. बरं हे बघ, मला प्रवचन नकोय. कसा वहिनींचं बरोबर आहे, कसं गुरुला चान्स दिलं पाहिजे हे मला पटलेलं नाहीये. मला कोणाचंच ऐकायचं नाही. झालं बोलून झालं सगळं. नाही, बोलून घे सगळं, बोलून घे. काही बोलायचं नाही. तर मग मी काय सांगतो ते ऐकून घेशील शांतपणे. घे तू तू काय लहान मुलासारखा वागतोय सर आनंद? आणि असं ऑफिस मधून चिडून निघून काय आलायस? मग काय करू? काय करू? गुरु ना इमोशनल बनवतोय आपल्या राधिका वहिनींना, हे कळतंय मला. हा, मूर्ख बनवतोय तो. अरे हो मान्य आहे ना, पण म्हणून ऑफिस मधून चिडून निघून येणं हा उपाय का त्याच्यावरचा? तो तर डोळ्यासमोर पण नकोय. अरे आनंद, गुरु काय वागू शकतो, कसा वागू शकतो ह्याची कल्पना तुलाही आहे आणि मलाही आहे. पण म्हणून चिडून निघून येणं हा उपाय नाहीये यार आनंद. उलट तू तिथे असायला पाहिजेस ना. हे सगळं कळतंय मला, पण यासाठी गुरुला कंपनीत घेणं हेच चुकीचं आहे. तो सुधारणार नाहीये, काहीच होणार नाहीये त्याचं. एक गोष्ट लक्षात घेशील आनंद, राधिका हे असं वागते ह्याच्या मागे काहीतरी कारण असेल. हे बघ आपण असं गृहीत धरूया की गुरु खरंच चांगला आहे किंवा तो सुधारलाय, तर त्याचा फायदा कंपनीलाच होणार आहे की नाही. आणि जर तो खोटा वागतोय तर त्याचा हा खोटेपणा पकडून देणारा माणूस कोण आहे? फक्त तू आहेस यार आनंद. मग तू तिथे असायला नकोस का सांग? आनंद यार, तू सगळ्यात एक्सपिरियन्स माणूस आहेस ऑफिस मधला. हा गुरुचा खोटेपणा बाकी कोणालाही कळणार नाही, पण फक्त तुला कळू शकतो. आणि अशा वेळेला तू राधिका जवळ नको का? काही बोलत नाहीस याचा अर्थ तुला पटलंय असं गृहीत धरतो मी. चल आता, चल जाऊया ऑफिसला. नाही असा परत लहान मुलासारखं वागू नकोस. एंगेजमेंट झाली आता तुझी. काय डबा हवाय का? नाही, शांत झालं. चल. हा शनू बेबी बोल, काय झालं? काही नाही, फोन कशाला केलास? मला बोर होत होतं म्हणून मी तुला फोन केला. व्हॉट? हो ना यार, आता गॅरी गेलाय ऑफिसला. मम्मा, आय थिंक मी पण ऑफिसला जायला पाहिजे ना. तू ऑफिसला जाऊन काय करणार होतीस? तेच केलं असतं जे गॅरी करणार आहे. राधिकाची 300 करोडची कंपनी माझ्या नावावर केली असती. येस. शनू बेबी प्लीज, राधिकाची कंपनी स्वतःच्या नावावर करणं म्हणजे सोशल मीडियावर पोस्ट टाकणं इतकं सोपं नसतं, कळलं? मम्मा, तू मला ना अंडर एस्टिमेट कर. सॉरी शनू बेबी, पण जे काम गॅरी करू शकतो ना ऑफिसला जाऊन, ते तू नाही करू शकत. हॅलो, गॅरीनी पण अजून काही केलेलं नाही, कळलं ना? तिकडे कंपनीमध्ये लोकांनी ऑब्जेक्शन घेतलंय गॅरीवर. तो नकोय त्यांना कंपनीत. व्हॉट? येस. त्या आनंदने सगळ्यांचं डोकं फिरवलंय असं म्हणत होता. अरे बापरे, म्हणजे केड्या बोलत होता ते खरंच आहे. काय काय म्हणत होता केड्या? काय नाही, पुढे काय झालं? दॅट आय डोंट नो. गॅरीने मध्येच फोन कट केला. ओके शनू बेबी, गॅरी तर ऑफिसला गेला पाहिजे, नाही तर आपला प्लॅन कसा सक्सेसफुल होईल? येस. तू एक काम कर, आता काय होईल ना यापुढे त्याच्या सगळ्या प्लीज अपडेट्स देत राहा मला. ओके. ओके, बाय शनू बेबी. ओके, बाय मा. अरे बापरे, गॅरी ऑफिसला नाही गेला तर 300 करोड कसे मिळणार आम्हाला? आणि कंपनी शनू बेबीच्या नावावर कशी होणार? टेन्शन आलंय, भूक लागली. केड्या, महाराज शपथ, सर आले. आले?
आनंद सर आले. अरे मस्त आहे लुक. या आनंद सर या. यस सर. या या. आनंद सर व्हॉट इज दिस? सर सगळे किती वरी करत होते तुमच्याबद्दल आणि सर तुम्ही कॉल पण आन्सर करत नव्हता. सॉरी. सर व्हॉट सॉरी? सर दिस इज नॉट फेअर. हा सगळे खूप काळजी करत होते तुमच्याबद्दल. मॅम कडे बघा, त्यांना काही सुचत नव्हतं. असं काही ऐकून न घेता कोणी निघून जातं का? सर दिस इज व्हेरी रॉंग. जेनी जरा शांत हो ना तू. आता आलाय ना तो, झालं तर मग. हो ना आनंद भाऊजी, ते बरं झालं तुम्ही परत आलात. पण जरा मी काय सांगते ते ऐकून तरी घ्यायचं होतं. अगं हो ग, ठीक आहे. आणि का असे सगळ्यांनी सिरियस चेहरे केलेत? आलाय आता तुमचा गुज्जूबाई. आवा गुज्जूबाई आलेला आहे. सौमित्र, बरं झालं ना तू आनंदला शोधून घेऊन आलास. पण होता कुठे हा? जाऊन कुठे जाणार होता? कुठे बसला होता माहितीये का? त्या चहाच्या टपरीवर बसला होता, असा एक बिस्किटचा डबा घेऊन. नशीब तिकडेच बसले होते. नशीब यांचं नाही, नशीब त्या टपरीवाल्याचं. 170 रुपयाचं बिल केलंय टपरीवर. प्रोटीनचा डबा असल्यावर का घेऊन बसलेला बिस्किट. सर डाएट चालू आहे तुमचं, बारीक व्हायचंय. कसला डाएट? हे जेनी बघ, डाएट बघायचं. बरं जेनी तू आता प्लीज शांत हो. आलेत ना ते, चिडू नकोस प्लीज. सर पुन्हा असं करायचं नाही हा तुम्ही. हो, आणि लग्नानंतर तर नाहीच नाही. थँक्यू सौमित्र. मॅम सौमित्र नसताना तर हे आलेच नसते. थँक्स. अरे मी काय म्हणतो राधा, भाऊजी आतमध्ये येता का? मला जरा बोलायचंय. अगं ऐक तर. बहिणी सॉरी. आनंद भाऊजी आम्ही किती घाबरलो होतो. नाही आमचं सोडा, जेनीची काय अवस्था झाली होती माहितीये का? खरंच चुकलं माझं. डोक्यात असं राग ठेवून निघायला नको होतं. बरोबर शोधून आणला की नाही मी याला. मला माहिती होता कुठे असणार. काय राधा? हे बाप, तुम्हाला कोणालाच पटत नव्हतं म्हणून हे सुद्धा परत जायला निघाले होते. आता तरी थांबवलंय त्यांना. बघूया ना, एक संधी देऊन बघू. तसंही यांचं आणि चण्याचं लग्न झालंय. त्या मुलीची जबाबदारी आता यांच्यावरती आहे. एवढी तरी जाणीव असायला पाहिजे आता यांना. पण तरी मला असं वाटतं, काही असलं तरी पटकन विश्वास ठेवू नये तुम्ही कोणीच त्याच्यावर. तेच तर. असं एकदम विश्वास कसं ठेवणार? हे पा, मी सुद्धा रिस्क घेतेच आहे ना आनंद भाऊजी. आणि विश्वासाचंच म्हणाल ना, तर तो आता त्यांनी त्यांच्या कृतीतनं सिद्ध करायला हवं. आणि बघूया आपण, यांचं वागणं बघू आणि मग ठरवूया. ठीक आहे. राधा मी निघू? निघ. काय वाटलं तर फोन कर. आनंद, काय वाटलं तर फोन कर. आनंद भाऊजी तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, मग लगेच आपण कामाला बसूया. चल गुज्जूबाई, भेटू रात्री. हा. गुरुला आत पाठवा. आनंद सर आत येऊ का? बोलवलं का आनंद सर? काही सर वगैरे म्हणू नकोस ना. कशाला उगाच नाटक करतोयस? ओळखतो रे मी तुला चांगलं. हा, नको करूच नाटक. काय प्लॅन काय? प्लॅन? हा, हा नाही प्लॅन असं काही नाही, पण राधिका मॅडमशी बोलणं झालं त्याच्यानुसार आता मी फक्त कंपनीच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. नको रे, नको नको नको. इतका भोळा नको बनूस. काय सूट होत तुला? तुझं काही स्वार्थ नसेल तर तू परत इथे ऑफिसमध्ये येणारच नाही. चल बोल, का आलायस परत ऑफिसमध्ये?
नाही नाही आनंद, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आधी झाला होता जेव्हा तू ऑफिसमध्ये आला होता, सगळ्यांशी चांगलं वागत होतास, कारण त्याच्यानंतर पण तू सगळ्यांशी वाईटच वागलास. नाही पण या वेळेला परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे हो, राधिकाच मला घेऊन आली आणि तिनेच मला ऑफिस जॉईन करायला सांगितले. बिचारे तू त्यांना सरळ सरळ गुंडाळतोस रे. नाही आनंद, असं नाहीये रे. म्हणजे मी खरंच सांगतो तुला, मी त्यांना म्हटलं की मी घरकाम करतो, मी ऑफिसचं मला काही घेणं देणं नाही, पण राधिकाच म्हणाली की तू ऑफिस जॉईन कर, तू हवं तर विचारतील. एक्झॅक्टली करेक्ट. हे तू वागू शकतोस. म्हणजे तू इतकं इनएव्हिटेबल करून टाकलंस ना त्यांच्यासाठी की त्यांना विचारणा दयालीने त्यांनी सांगितलं असेल, नाही नाही तुम्ही हे सगळं काम नका करू, तुम्ही ऑफिसमध्ये या आणि ती जॉब परत जॉईन करा. आता मला कळलं. आनंद, तुझं खरंच गैरसमज. अरे समज गैरसमज ते सगळं सोड, ते सगळं बाजूला सोड. तुझ्या बाबतीत ना मला कसलाही भरोसा राहिलेला नाही. आनंद, खरंच तुला वाटतंय तसं काही नाहीये. अरे नसू दे ना, तेवढं मला समाधान मिळेल. मला माहिती आहे रे, तुला इतकं सरळ साधं आयुष्य जमतच नाही, तुला आवडतच नाही रे मित्रा. म्हणजे एक याद राख, इथे ऑफिसमध्ये जर काही प्रॉब्लेम्स क्रिएट केलेस, राधिका वहिनींना जर परत त्रास दिलास, तेव्हा कोणीही मध्ये आलं तरी मी तुला सोडणार नाही. ऐसा सबक सिखाऊंगा ना कि जिंदगी भर याद रखेगा. लीव. झालं का? इकडे पाय, इकडे पाय. तू का करत आहे? काकडी घालते. ए तू भुक्कड आहे का? तू कोशिंबीर करायसाठी काकडी चिरायला सांगितली होती ना, तू का करत आहे? मला बोर होतंय कोशिंबीर करायला. आपण रशियन चालू करूया प्लीज प्लीज प्लीज. बाजूला ते रशियन किशन बाजूला. एक काम जमते का तुल? काही तर जमत नाही तुल. हा बोलावं बाई. शनिया, तुला माहित आहे का बाई, बाईच्या जातीला का नाही सगळी कामं यावी लागते. बाईला एक जात असते, नवीन वेगळी कास्ट असते. पोरींना सगळी कामं जमावी लागतात बाई. पण तुला तर संसारातलं सही जमत नाही, हो की नाही? मग मी त्या वयाची होती का नाही, त्यावेळेला माझा गुरु 1 वर्षाचा होता. So sweet. पण तुझ्या तो वरचं मडकरी कामच आहे. तू इथं काहून आली बाई? ही कामं तुही नाही. एक्झॅक्टली, हे माझं कामच नाहीये. मला जाम बोर होतं ही कामं करणं. आता आपल्या मनाची कामं जर आपल्याला नाही मिळाली तर मग आपल्याला ती कामं करायला बोर होते. म्हणूनच तर मी सांगत आहे ना बाई, तुलका नाही गुरुपेक्षाही खूप चांगला आणि खरं म्हणजे तुझ्या वयाचा मुलगा मिळेल. बरं कर ना लग्न त्यासोबत. सेकंड मॅरेज? नो 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 नो. माझं तर ऑलरेडी गॅरी बरोबर लग्न झालंय ना. ते लग्न नव्हतं ना भैताड. लग्न होतं का ते? सगळं जंगलगुत्त होतं. तुला कळते का मी का बोलत आहे ते? आणि आता तसाही गुरु तुझ्यासोबत काही चांगला नाही वागत. किती वेळा तुझ्यासोबत भांडणं करते मी, माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे ना. मग आता तो तुला नाही नांदवणार. पा तू नांदवणार मीन्स? आता तो तुझ्यासोबत नाही राहणार म्हणून सांगत आहे मी. जा इथून. नको, पण सेकंड मॅरेज कोण करणार माझ्या बरोबर? जाऊ दे, अरेंज आई. त्यापेक्षा मी ना एक आयडिया करते. मी परत गॅरीला पटवते, जसं आधी पटवलं तसं परत पटवते. इझी. तुम्ही बनवा कोशिंबीर. ओके, मी आहे. सी यू. नौटंकी कुठची? सगळं कळते हिला. आम्हाला दाखवते पागल आहे म्हणून. आम्हालाच पागल बनवत आहे. यार एवढा उशीर झालाय, सगळे एक एक करून निघून गेलेत. पण नाही, गुरुनाथ सुभेदार
तुला राधिकाला प्रूव्ह करून दाखवावंच लागणार आहे, त्यामुळे काम तर अजून जास्त करावं लागेल. काय वेळ आली आहे, एक वेळ अशी होती जेव्हा मी सगळ्यांना कामाला लावत होतो आणि आज शेवटपर्यंत मीच खितपत पडलोय. चला कामाला लागा.